महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे। संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान केंद्रावरती रांगेमध्ये उपस्थित असलेल्या सर्व मतदारांचं मतदान होईपर्यंत त्या मतदान केंद्रामध्ये मतदान घेतलं जाणार आहे। तर यासाठी निवडणूक यंत्रणा देखील सज्ज झालेली आहे। मतदानासाठी 2,21,060 बॅलेट युनिटचा वापर केला जाणार आहे। विधानसभेच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगामार्फत राज्यभरामध्ये 1,04,27 मतदान केंद्र स्थापन करण्यात आलेले आहेत। मतदारांना सुलभतेने मतदान करता येण्यासाठी राज्यात मतदान केंद्रांचं सुसूत्रीकरण करण्यात आलेलं आहे। राज्यामध्ये सर्वाधिक मतदान केंद्र पुणे जिल्ह्यात असून यात 8,462 मतदान केंद्रांचा समावेश आहे। तर यंदाच्या निवडणुकीमध्ये आदिवासी मतदारसंघ आणि दुर्गम भागांमधील मतदारांसाठी विशेष सुविधा देण्यावरती भर दिलाय। गडचिरोली, गोंदिया, नंदुरबार, धुळे आणि अमरावती जिल्ह्यात आदिवासी आणि दुर्गम भाग आहेत, तिथे मतदान केंद्रांची संख्या ही मोठ्या प्रमाणावरती वाढवण्यात आलेली आहे। तर एकंदरीतच कुठे कुठे आणि कशा प्रकारे हा बंदोबस्त असेल त्यावरती देखील आपण एक नजर टाकणार आहोत। कुठे कुठे किती मतदान केंद्र आहे आणि महानिवडणूक आपण यावेळेला पाहतोय। महानिवडणुकीच्या निमित्ताने काही गोष्टी तुम्हाला देखील लक्षात असणं आवश्यक आहे। पहिली, एकूण मतदारसंघ किती आहेत तर 288। एकूण मतदारांची संख्या आहे 9.70 कोटी। त्या पाठोपाठ पुरुष मतदार जर आपण पाहिले तर ते आहेत 5 कोटी। महिला मतदारांची संख्या आहे 4.69 कोटी। तृतीयपंथी मतदार त्यांचा देखील समावेश आहे, त्यांची एकूण नोंद आहे 6,101। त्या पाठोपाठ नवमतदार यावेळेला लक्षवेधी ठरू शकतात, कारण नवमतदारांची संख्या देखील सर्वाधिक आहे। 22.2 लाख इतके नवमतदार आहेत आणि त्या खालोखाल दिव्यांग मतदार 6.41 लाख इतकी या मतदारांची आकडेवारी आहे। मतदारांची संख्या तर आत्ता आपण पाहिली, मात्र रणांगणामध्ये किती योद्धे उतरलेले आहेत, किती जण या निवडणुकीला सामोरं जाणार आहेत हेही जाणून घेणं महत्त्वाचं आहे। तर या महानिवडणुकीला सामोरं जाणारे उमेदवार किती आहेत? एकूण उमेदवारांची संख्या पाहिली तर ती आहे 4,136। मात्र पुरुष उमेदवार यामध्ये आहेत 3,771। महिला उमेदवारांची संख्या ही 363 आहे। इतर 2 म्हणजेच काय, पुरुष, महिला आणि इतर असं एकूण उमेदवारांची या महानिवडणुकीला सामोरं जाणाऱ्यांची संख्या आहे 4,136। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।